नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेटचा जो काही स्कोर असेल तर तो स्कोर तुम्हा सर्वांना ह्या ठिकाणी माहिती झालाय। आता प्रत्येक प्रवर्गानुसार जे काही तुमचा सेफ स्कोर आहे तर तो देखील आपण जे काही व्हिडिओ सध्या बघा अपलोड करण्यात आले एनालिसिस करून, तर त्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर सध्या जो असेल तर तो सध्या सेफ आहे किंवा नाही तर ते तुम्हाला त्या ठिकाणी एक अंदाज आला असेल। तर वेगवेगळे ह्या ठिकाणी प्रवर्गाचे देखील व्हिडिओ सध्या आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही समांतर आरक्षण आहे तर त्या समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने संपूर्ण जो काही सेफ स्कोर असेल तर तो सध्या बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये किती मार्कापर्यंत जे काही समांतर आरक्षणामध्ये उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं निवड त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते। तसंच शिक्षक भरती 2022 मध्ये जे काही समांतर आरक्षणामध्ये उमेदवार होते तर त्यांचे नेमके मार्क त्या ठिकाणी किती होते आणि निवड जी आहे तर ती सध्या बघा किती मार्कावर झाली आहे ते देखील तुम्हाला एक उदाहरण म्हणून सध्या बघा दाखवणार आहे, जेणेकरून जे उमेदवार समांतर आरक्षणामध्ये आहे तर त्या समांतर आरक्षणामधील उमेदवारांना या ठिकाणी सविस्तर जी काही माहिती असेल तर ती माहिती मिळणार आहे। त्याआधी बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल असणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। आता ह्या ठिकाणी जे काही समांतर आरक्षण आपण म्हणतोय, परंतु ह्या समांतर आरक्षणामध्ये नेमके कोणकोणते समांतर आरक्षण येतात तर त्याच्यासाठी बघा ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर समांतर आरक्षणमध्ये ह्या उमेदवारांना जी काही संधी आहे तर ती संधी बघा ह्या ठिकाणी कमी मार्क म्हणजे 2 डिजिटचे मार्क असेल तरी देखील त्यांना जी संधी असेल तर ती संधी मिळणार आहे। आता ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण जर म्हटलं तर सर्वात आधी जे काही दिव्यांग बंधू येतात। आता ह्याच्यामध्ये दिव्यांगमध्ये ह्या ठिकाणी बघा डोळ्यांनी असेल किंवा मग जे काही अवयव असेल त्यांचे, बरोबर, हातापायाने असेल तर असे वेगवेगळे सध्या बघा दिव्यांगाचे त्या ठिकाणी प्रकार असतात, बरोबर। तर त्या अनुषंगाने हे दिव्यांग बंधू असेल तर ह्या दिव्यांग बंधूंना 2 डिजिटचे जरी ह्या ठिकाणी त्यांचा स्कोर असेल तरी संधीही मिळत असते। त्यानंतर दुसरं म्हणजे खेळाडू पर्सन म्हणजे जो काही स्पोर्टमॅन आहे तर त्या स्पोर्टमॅनसाठी या ठिकाणी जे काही विशेष आरक्षण आहे तर त्या आरक्षणाच्या सीट त्या ठिकाणी येत असतात, रिक्त पदं असतात, तर तेथे देखील त्यांची जी काही निवड असते तर ती निवड इथं होत असते। तर त्यांचं देखील या ठिकाणी 2 डिजिटचे स्कोर असेल तरी देखील त्यांची निवड इथं होत असते। त्यानंतर माजी सैनिक जे उमेदवार आहे, आता माजी सैनिक जे उमेदवार आहे तर हे सध्या बघा काही प्रवर्गामध्ये मिळतच नाही, बरोबर। तर हे जे माजी सैनिक उमेदवार असतात तर ह्यांचं देखील कॉम्पिटिशन त्या ठिकाणी कमी असतं, कारण उमेदवार काही प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही। त्यानंतर प्रकल्पग्रस्त जे काही उमेदवार असतात, आता हे प्रकल्पग्रस्त विशेष जो काही सध्या बघा भाग असतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादं जे काही प्रकल्पग्रस्त भाग असेल तर त्या ठिकाणी बघा त्यांचं गाव येत असेल तर अशा ठिकाणच्या उमेदवारांना प्रकल्पग्रस्तचा जो काही आरक्षणाचा त्या ठिकाणी दाखला मिळत असतो। तर असे उमेदवार प्रकल्पग्रस्त संदर्भात ज्या वेकेन्सी येतात तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना संधी अवेलेबल असते। आता याच्यामध्ये देखील जी काही ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं तर ते फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसोबतच त्या ठिकाणी असतं, तर इथं देखील कॉम्पिटिशन बघा कमी असतं। त्यानंतर भूकंपग्रस्त जे काही उमेदवार असतात, बरोबर, तर हे देखील सध्या बघा कमी प्रमाणात असतात। आता भूकंपग्रस्त म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील हे जे काही भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठराविक जे काही भागामधील उमेदवारांकडे भूकंपग्रस्त संदर्भात जे काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट राहत असतं। म्हणजे ह्याच्यामध्ये देखील जी काही संधी आहे भूकंपग्रस्त उमेदवारांना तर ती बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर जे काही अनाथ पाल्य असतं, बरोबर, अनाथ संदर्भात जे काही पाल्य असतं तर ह्यांचं देखील जे काही स्टेट स्कोर 2 डिजिटचा असेल तरी देखील बघा इथं संधी मिळत असते। तर हे संपूर्ण जे काही समांतर आरक्षणामध्ये ह्यापैकी जे उमेदवार आहे तर त्यांना बघा कमीत कमी मार्क असतात तरी देखील शिक्षक भरतीच्या कोणत्या तरी टप्प्यामध्ये त्यांना संधीही मिळत असते। मग ह्याच्या व्यतिरिक्त जे काही पुढचं समांतर आरक्षण आहे ते म्हणजे महिला प्रवर्गासाठी, बरोबर, जे काही महिला आरक्षण आपण म्हणतोय तर महिला आरक्षणांना या ठिकाणी त्यांचं महिलांसंदर्भात जे काही आरक्षण असतं तेथे देखील वेकेन्सी असते आणि ह्याच महिला सर्वसाधारण ज्या काही वेकेन्सी येतात प्रत्येक प्रवर्गाच्या तर त्या ठिकाणी देखील त्यांना संधीही अवेलेबल होत असते। त्यानंतर ह्या जर महिला या ठिकाणी TET किंवा CTET ओपनमधून जर क्लिअर असेल, बरोबर, आणि त्यांचं टेट स्कोर ओपनला सध्या बघा ह्या ठिकाणी त्या ठिकाणी मॅच होत असेल तर ह्यांची निवड परत ओपन संदर्भात ज्या काही वेकेन्सी असतात तर त्या ठिकाणी देखील सध्या बघा होत असते। तर हे संपूर्ण जे काही समांतर आरक्षण आहे तर ह्या समांतर आरक्षणामधल्या उमेदवारांना त्यांच्या टेट स्कोरनुसार सर्वात जास्त जी काही संधी आहे तर ती संधी बघा या ठिकाणी मिळत असते। आता ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये नेमकं कॉम्पिटिशन
नेमकं त्यांचं कोणासोबत असणार आहे, तर हे देखील महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये त्यांच्या निवडीसाठी असणार आहे. आता याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराचा सध्या बघा या ठिकाणी स्पोर्ट पर्सन आहे, बरोबर. स्पोर्ट म्हणजे या ठिकाणी खेळाडू उमेदवार आहे, तर त्याच्या ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन नेमकं कोणासोबत असणार, तर ह्याचं कॉम्पिटिशन जे काही खेळाडू असणार म्हणजे जे काही स्पोर्ट पर्सन असणार तर त्यांच्यासोबतच इथं असणार आहे. कारण ह्या ठिकाणी त्यांचं जर खेळाडू आरक्षणामध्ये जर वेकेन्सी इथं आल्या असेल, समजा 20 वेकेन्सी आली आहे खेळाडू आरक्षणामध्ये, तर ह्या 20 वेकेन्सीमध्ये इतर कोणताही जनरल उमेदवार त्या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन करू शकत नाही. कारण त्या ज्या जागा आहेत तर त्या फक्त खेळाडू प्रवर्गासाठी त्या ठिकाणी बघा आरक्षणासाठी राखीव असणार आहे. मग इथं जरी ह्या खेळाडू उमेदवाराला ह्या ठिकाणी बघा 4 मार्क असेल, 5 मार्क, 10 मार्क असेल आणि त्याच्या प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्याचा कॉम्पिटिटर नसेल, तरी देखील त्या उमेदवाराची त्या ठिकाणी बघा निवड होत असते. आता जवळपास खेळाडू उमेदवारांचं जर मार्क आपण बघितले तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी मार्क त्यांना देखील मिळालेले आहे. तर अशा पद्धतीने त्यांची कॉम्पिटिशन प्रत्येक जे आरक्षण आहे तर त्या आरक्षणानुसार तिथं बघा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये एखादा सध्या दिव्यांग बंधू असेल, मग दिव्यांगामध्ये एखादा समजा ह्या ठिकाणी अवयव जे असेल त्याचे आता दिव्यांगाचे वेगवेगळे प्रकार असतात, तर त्या प्रकारानुसार त्यांच्या देखील वेकेन्सी तिथं सध्या येत असतात. तर तेथे देखील त्या संदर्भात त्यांची वेकेन्सी असेल तर ती इतर जे काही दिव्यांग बंधू असेल त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी त्यांची कॉम्पिटिशन असणार. एखादा सध्या ह्या ठिकाणी जर प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर प्रकल्पग्रस्त उमेदवाराची कॉम्पिटिटर त्यांचा प्रकल्पग्रस्त जो काही दुसरा उमेदवार असेल तर त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी बघा कम्पेअर होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जो काही टेस्ट स्कोर आहे तर तो टेस्ट स्कोर देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. तर एखादा उमेदवार सध्या इथे 150 मार्क जर त्याने घेतले, बरोबर, तर हा उमेदवाराचं एखादं समांतर आरक्षण आहे, बरोबर. तर समांतर आरक्षणामध्ये ह्याची वेकेन्सी आहे, परंतु ह्या उमेदवाराने जर ओपनमध्ये त्या ठिकाणी बघा ह्याचा स्कोरनुसार ओपनमध्ये जर त्यांनी जी काही स्कोर असेल तो ओपनचा त्या ठिकाणी क्रॅक केला असेल तर ह्याला ओपनची देखील जी काही वेकेन्सी असेल तर ती सध्या बघा ओपनमधून तो निवड होत असतो. तर अशा पद्धतीने जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन ह्यांचं होत असतं. म्हणजे एकंदरीत संपूर्ण 2 लाख प्लस उमेदवारांमध्ये जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी जे समांतर आरक्षणामधील उमेदवार आहे तर त्यांचं सर्वात कमी त्या ठिकाणी बघा म्हणजे मोजण्या इतपत या ठिकाणी जे कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या बघा होत असतं. आता ह्याचा आधार घेऊन जर मागे जर आपण ह्या ठिकाणी 2022च्या पदभरतीमध्ये जर ह्यांचा कट ऑफ जर बघितला तर इथं आपण प्रत्येकाचं उदाहरण घेऊ. आता इथे जे काही स्पोर्ट पर्सन आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये आपण काही स्क्रीनशॉट घेतलेले ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. आता इथं EWS प्रवर्गाचा ह्या ठिकाणी स्पोर्ट पर्सन आहे म्हणजे खेळाडू उमेदवार आहे, तर त्याच्यासाठी इथं बघा 3 वेकेन्सी आल्या होत्या आणि 2च उमेदवार सध्या त्यांना मिळालं आहे. म्हणजे इथं एक उमेदवार जो आहे तर तो एक उमेदवार खेळाडू अशा पद्धतीने बघा मिळाला नाही. इथं आता वेकेन्सी आपण फक्त 3च वेकेन्सी आल्या होत्या, परंतु तिथं 2च उमेदवार सध्या त्या ठिकाणी मिळाल्यामुळे ह्या ठिकाणी जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा किती मार्काचा आला, तर 72 मार्काचा ह्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तर तो स्पोर्ट पर्सनचा आलेला आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की जो काही 2025मध्ये देखील अशाच पद्धतीने जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ समांतर आरक्षणाचा इथं पाहायला तुम्हाला मिळू शकतो. आता दुसरं समांतर आरक्षणाचं उदाहरण तुम्हाला इथं बघा दाखवतो. तर इथं बघा ह्या ठिकाणी अर्थ संदर्भात आहे म्हणजे भूकंपग्रस्त, तर भूकंपग्रस्ताचा एकच वेकेन्सी होती, त्या ठिकाणी एक उमेदवार आणि 97 मार्कामध्ये त्याचं सिलेक्शन इथं झालेलं आहे. आता 2 डिजिटमध्ये तुम्हाला मागे देखील सांगितलं तुमचे 2 डिजिटमध्ये जरी मार्क असले, बरोबर, 97, 80, 70, तरी देखील तुमचे निवडीचे चान्सेस आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला तुम्हाला इथं मिळू शकतात. त्यानंतर अजून पुढे तुम्हाला इथं बघा काही उदाहरणे आहे ते देखील दाखवतो. ह्याच्यामध्ये आता जर समजा इथे आपण समांतर आरक्षणाचं जर घेतलं तर इथं देखील त्याच पद्धतीने आहे. भूकंपग्रस्त 92 मार्काला सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एक समांतर आरक्षण आहे म्हणजे ऑर्फेन संदर्भात अनाथ बांधवाचं, तर त्यांचं 84 मार्कावरती अनाथांचं सिलेक्शन इथं एका उमेदवाराचं झालेलं दिसत आहे. त्यानंतर इथं स्पोर्ट पर्सनचं बघितलं आपण 3 वेकेन्सी आली, 3 जे उमेदवार त्यांना मिळालेले आहे आणि 83 वरती कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ सध्या बघा एका जिल्हा परिषदचा इथं आलेला होता. त्यानंतर इथं पुढे जर आपण बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की जे काही सध्या एक सर्व्हिसमॅन आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही माजी सैनिक आहे तर ते माजी सैनिक उमेदवार
काही प्रवर्गामध्ये सध्या बघा मिळत नाही. आता त्या अनुषंगाने इथे माजी सैनिकची तुम्हाला वेकेन्सी दाखवतो. इथं बघा आता हा SC प्रवर्ग आहे बरोबर, SC. तर त्याची एक सर्व्हिसमॅनची वेकेन्सी किती आली होती, तर 30 वेकेन्सी इथं आली होती बरोबर, 30 वेकेन्सी आली होती. आणि त्या ठिकाणी कोणताही एक पण उमेदवार त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाला नाही. म्हणजे माजी सैनिक संदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या येऊन देखील तिथे उमेदवार अवेलेबल होत नाही. म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी जे काही कटऑफ असेल तर तो कटऑफ कमी माजी सैनिकचा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता 30 वेकेन्सी आली तरी देखील इथं रिकमेंडेशन सध्या झालं नाही, कारण उमेदवारच अवेलेबल नाही तर तिथं रिकमेंडेशन कुठून होणार. तर असं समांतर आरक्षणाचा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने फायदा होत असतो. तसं बघा पुढे तुम्हाला अजून दाखवतो. तर ह्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवाराचं आपण बघूया. आता प्रकल्पग्रस्त उमेदवार देखील कमी असतात. तर त्याच्यामध्ये आता हा ST प्रवर्गाचा प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे. 4 वेकेन्सी आल्या होत्या बरोबर, 4 उमेदवार भेटले आणि 87 मार्कावरती कट ऑफ ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदचा इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे बरोबर. तर अशा हा कट ऑफ इथं बघा येत असतो. त्यानंतर इथे पुढचा कट ऑफ ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आता इथं भूकंपग्रस्त आहे, त्यानंतर स्पोर्ट पर्सन आहे. आता हे ST प्रवर्गाचं उदाहरण आपण घेत आहे. तर इथं ST प्रवर्गामध्ये हे जे काही अर्थ ह्या संदर्भात असेल म्हणजे भूकंपग्रस्त आणि खेळाडू उमेदवारांच्या 4 वेकेन्सी आणि भूकंपग्रस्ताच्या 2 वेकेन्सी होत्या. परंतु ST प्रवर्गामध्ये हे जे काही 2 सध्या आरक्षण आहे तर त्या आरक्षणामध्ये उमेदवार खूप कमी प्रमाणात देखील आपल्याला शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळतात. आता इथे वेकेन्सी तर आल्या होत्या परंतु उमेदवार ह्या ठिकाणी बघा मिळाले नाही. म्हणजे अशा ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या इथं रिक्त देखील राहून जातात. आता हे रिक्त जर राहिल्या तर ह्या वेकेन्सी पुढे त्या ठिकाणी कन्वर्ट राऊंड सध्या बघा होत असतो आणि आपल्या प्रवर्गाच्या त्या ठिकाणी जे काही वेकेन्सी असणार समांतर आरक्षणाच्या तर ह्या कन्वर्ट राऊंडमध्ये कन्वर्ट होऊन सर्वसाधारणमध्ये तेथे भरल्या जातात बरोबर. परंतु इथं समांतर आरक्षणामध्ये जर इथं सध्या उमेदवार जर अवेलेबल राहिला असता तर अगदी कमी मार्क 2 डिजिटचे मार्क 50-60 मार्क जरी राहिले असते तरी देखील त्याची इथं बघा निवड होत असते. तर असे हे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये उदाहरणं इथं पाहायला मिळत आहे. इथं बघा अजून ह्या ठिकाणी SCचा तुम्हाला दाखवतो. प्रोजेक्ट अफेक्टेड संदर्भात 97 मार्क होते या ठिकाणी कट ऑफ. त्यानंतर पुढे अजून संदर्भात दाखवतो इथं ST प्रवर्गाचं झालं बरोबर. त्यानंतर पुढचं इथं तुम्हाला दाखवतो की जो काही ही आता एक जिल्हा परिषद होती, ह्या जिल्हा परिषदमध्ये किती कट ऑफ आला होता तर इथं बघा 68 कट ऑफ आला होता. त्यानंतर इथं दुसरा जो कट ऑफ आहे ऑर्फेन संदर्भात तर तो 77 मार्काचा. म्हणजे जे काही अनाथ बांधव आहे, अनाथ ह्या ठिकाणी बांधव आहे तर त्यांचा कट ऑफ 77 पर्यंत देखील आपल्याला पाहायला मागच्या भरतीमध्ये मिळाला होता. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिटर जे आहे तर ते कॉम्पिटिटर बघा कमी असल्यामुळे आणि समांतर आरक्षणामध्ये वेकेन्सी त्या ठिकाणी येत असल्यामुळे जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इथं खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर असा जो कट ऑफ आहे तर इथं पाहायला मिळाला होता. त्यानंतर दिव्यांग बंधू संदर्भात आपण इथं एक बघूया उदाहरण, जेणेकरून जे काही दिव्यांग बंधू जर इथं आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना देखील एक ह्या ठिकाणी बघा अंदाज येईल. तर ह्याच्यामध्ये आता दिव्यांग संदर्भात जर बघितलं, आता इथं जनरलचं बघूया आपण. तर त्याच्यामध्ये जर समजा इथं आता PH ऑर्थो आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी PH लो विजन आहे, त्यानंतर PH DEFE आहे, त्यानंतर PH ID आहे बरोबर. म्हणजे इथे सर्वच ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार इथं सध्या जे काही दिव्यांग बंधू संदर्भात इथं आपण बघितले आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ इथं तुम्ही बघू शकतात. लो विजन संदर्भात 98 मार्काचा होता. त्यानंतर हे जे काही PH DF संदर्भात 78 मार्काचा होता. त्यानंतर PH ID संदर्भात 76 मार्काचा होता. म्हणजे इथं दिव्यांग बंधूचा देखील कट ऑफ जो आहे तर तो 78-75 अशा पद्धतीने आपल्याला ह्या रेंजमध्ये इथं पाहायला मिळतोय. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही समांतर आरक्षणामधील उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना निवडीची संधी जी आहे तर ती सध्या बघा सर्वात जास्त इथं असणार आहे. तर जे दिव्यांग बंधू किंवा जे समांतर आरक्षणामधील उमेदवार असेल तर त्यांनी कमेंट देखील नक्की करा. तुमचा जो काही स्कोर आला असेल तो स्कोर नेमका किती आला तो तुम्ही कमेंट करा. त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिसनुसार तुमचं नेमकं सेफ आहे किंवा नाही ते तुम्हाला सध्या बघा गाईड आपण करूया. तर कमेंट नक्की करा. तर जे काही उमेदवार 2 डिजिटमध्ये देखील स्कोर असेल तरी देखील त्यांचं सिलेक्शन इथं मे बी होऊ शकतं. आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी किती मार्कापर्यंत होप्स ठेवू शकतात. तर ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचं जर असेल तर तुम्हाला 2 डिजिटमध्ये मार्क ह्या ठिकाणी आलेले आहे बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला जरी
इथं आपण आता जे 2025ची पदभरतीचा जर विचार केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी 60 मार्कापेक्षा जास्त जर मार्क असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा भरती प्रक्रियेमध्ये कुठंतरी जॉईन तुम्ही होऊ शकता। तर सध्या 60-70 मार्क जरी असेल तुम्हाला प्लस, तरी देखील तुम्हाला जे काही शिक्षक भरतीमध्ये जो काही संधी आहे तर ती संधी इथं मे बी मिळू शकते। तर सध्या हे दिव्यांग बंधू संदर्भात एक महत्त्वाचं बघा ॲनालिसिस होतं, कारण दिव्यांग बंधूंचं ह्या ठिकाणी जे काही सध्या आपली जी टेट स्कोअर सध्या बघा या ठिकाणी नवीन जी PDF आहे तर ती PDF त्या ठिकाणी जाहीर झाली होती। त्या PDFमध्ये एक प्रकारे ह्या ठिकाणी संपूर्ण ST किंवा जे काही SC प्रवर्ग असेल, ओपन EWS OBC संपूर्ण प्रवर्गाची त्या ठिकाणी माहिती आहे, बरोबर। परंतु त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाची माहिती त्या ठिकाणी दिले गेल्यामुळे आपल्याला त्या लिस्टमध्ये नेमके समांतर आरक्षणामधील जे काही प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा इतर जे काही संपूर्ण या ठिकाणी अनाथपाल्य, माजी सैनिक, हे दिव्यांग बंधू, तर ह्यांची माहिती तिथं नोंद नाही, म्हणून त्यांची जे काही सध्या शॉर्टलिस्ट आहे तर ते करता आलं नाही। तरी देखील एक 2022च्या पदभरतीचा जो काही कटअप होता त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी एक सध्या बघा हा जो काही एक अंदाज आहे कटअप संदर्भात किंवा सेफ स्कोअर संदर्भात तर तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा या ठिकाणी बघा प्रयत्न केला आहे। तर सध्या दिव्यांग बंधू संदर्भात जी काही संधी आहे तर ती सर्वात जास्त या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, एकंदरीत संपूर्ण जे काही समांतर आरक्षणामधील उमेदवार आहे तर त्यांना बघा या ठिकाणी सर्वात जास्त संधी जी आहे तर ती शिक्षक भरतीमध्ये असणार आहे। तर ही एक महत्त्वाची जी काही व्हिडिओ होता, माहिती होती। माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या काही भविष्यात या ठिकाणी शिक्षक भरती 2025च्या वेगवेगळ्या ज्या पायऱ्या येणार आहेत त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं या ठिकाणी बघा मार्गदर्शन, गाईडलाईन्स तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे, जेणेकरून तुमचं प्रेफरन्स नेमकं कसा द्यायचा, कोणत्या पद्धतीचा त्या ठिकाणी विचार करायचा, कोणता त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटकाचा अभ्यास करायचा, तेव्हा त्या ठिकाणी प्रेफरन्स जर तुम्ही दिला तर तुमची निवडीची संधी जी आहे तर ती जास्तीत जास्त वाढू शकते। तर त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी तुम्हाला गाईड देखील करणार आहोत। तर त्या अनुषंगाने व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब देखील करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला जी काही सूचना असेल, नोटिफिकेशन असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता, आवडल्यास लाईक करा। तर तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।